मीरा वहिनी, वहिनी आई कुठे गेली आहे? आईसाहेब कुठे मलाही माहित नाहीये. हे काय चाललंय आपल्या घरात? एक हरवतं, एक सापडतं, परत दुसरं हरवतं. काय चाललंय? मॅडम आल्या. आई, अगं कुठे गेलेलीस तू? कुठे गेले होते म्हणजे मी म्हणाले ना, मला मगाशी एक महत्त्वाचा फोन कॉल करायचा होता आणि सिक्युरिटी त्याला प्रसाद द्यायला गेले होते. अच्छा. मीरा, आजी गेल्या का? तिचं माहिती आहे ना तुम्हाला, कधी पण येते कधी पण जाते. आजी गेली. नाही, ते त्यांना साडी द्यायची होती म्हणून विचारलं. आजी म्हणाली की ती पुन्हा येईल, तेव्हा द्या ना तुम्ही तिला साडी. हा, चल आता मी आलेच. हा, काय चाललंय या दोघींचं? दोघीही घरातून बाहेर गेल्या होत्या आणि नक्की काय लपवतात दोघी? काहीतरी चाललंय. मीरा, सांग ना मला, तिथे काय झालं? आजी कुठे होत्या? ताई, अगं तिकडे वेगळंच काहीतरी घडलंय. आजीला कुणीतरी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय. काय? हो अगं ताई. पण मीरा, एवढं सगळं होत असताना आजी ओरडल्या का नाही? आजी शुद्धीत नसल्यासारखी फक्त तिथे उभी होती. मीरा, त्याच वास्तूत मायाने मला जिवंत जाळलंय आणि आता तिथेच आजी नाही मारायचा प्रयत्न झाला. मायाने केलं असेल का? नाही ग, माया पूर्ण वेळ किचन मध्येच होती, मी होते तिथेच. पण मीरा, तिच्यासोबत दुसरं कोणी असेल तर? हा बघ, हा दिवा होता तिथे. वेगळंच आहे ना? हो, म्हणजे मी सुद्धा असा दिवा कधीच बघितला नाही अगं. हे काय? काही नाहीये, दिवा आहे. अरे, हा दिवा तर मंजिरी मॅडमकडे होता. मग ह्या मीराकडे कसा आला? मीरा, माया असं काहीतरी करतेय ज्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही. पण तिचा आणि आजीचा काय संबंध असेल ग? म्हणजे नक्कीच कोणीतरी आहे. बहुतेक आजी आल्यावर तुझं सगळं चांगलं होतं हे तिला बघवत नसावं असेल, म्हणून कदाचित ती त्या दिवशी आजीला शोधायला गेली होती. ऐ, तू आधी हा दिवा जपून ठेव. हो, बरोबर बोलतेस तू ताई.
महागौरी, तू त्या मीराला पाठवून आज त्या म्हातारीला वाचवलंस, पण यापुढे तू त्या दोघींनाही वाचू शकणार नाहीस. मॅडम मॅडम माया, मला आत्ता काही विचारू नकोस. अहो, मला विचारायचं नाहीये, मी सांगायला आले तुम्हाला. बोल, पण हळू बोल. ठीक आहे, हळू बोलते. मॅडम, तुमच्याकडे जो दिवा होता तो सेम दिवा मी मीराकडे पाहिला. तिच्याकडे कसा आला? प्रश्न विचारू नकोस. सॉरी, पण मला तुम्हाला एक गोष्ट कन्फर्म सांगायची आहे. मी म्हणत होते ना, मीरा कोणाशी तरी बोलते. आता ती गोष्ट कन्फर्म झाली आहे. ती बोलते मॅडम. मी तिला स्वतः ऐकलंय. हे बघा मॅडम, ती ज्या कोणाशी बोलते ना, तो आत्मा, ती एक बाई आहे. हा, बाईचा? हो, कारण ती ग असं म्हणाली, म्हणजे तिचा काही संबंध नाहीये ग असं म्हणाली. आता रे म्हणाली असती तर तो मेल असता, पण ती रे नाही म्हणाली, ती काही संबंध नाहीये ग असं म्हणाली. आणि ग म्हणजे बाई, त्यामुळे तो आत्मा बाई आहे. मी कन्फर्म सांगते तुम्हाला. माया, तू हे सगळं माझ्यापाशी बोललीस ते ठीक आहे. इतर कोणाला बोलू नकोस, नाहीतर तुला वेडी ठरवून खोलीत बंद करतील आणि तेच मीराला हवंय, कारण त्यातच तिचा फायदा आहे. कळलं? हो मॅडम, मॅडम मॅडम अहो अहो मॅडम, माझं ऐकून तरी घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा मॅडम. आजी, आजी, आजी. पूजा छान व्यवस्थित झाली ना? खूप छान पॉझिटिव्ह वाटतंय. तुला नाही वाटत आहे मीरा? मीरा, काय झालंय? मीरा, मीरा, तू अजूनही राग धरून बसलीयस त्या गोष्टीचा. सॉरी म्हणालोय ना तुला, अजून काय करू मी?